विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आणि भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन पार पडले असे राज्याचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय मुंडे साहेब ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला, आपले जिल्ह्याचे नेते आदरणीय दादा, नगर तालुका राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष उद्धवराव दुसुंगे, व्यासपीठावरील संतोषराव वारे, आमचे अशोकराव शिंदे आणि व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि आमचे सर्व सेलचे पदाधिकारी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष, युवकांचे अध्यक्ष, युवतीचे अध्यक्ष, महिलांचे अध्यक्ष, विद्यार्थीचे अध्यक्ष, सगळं ओबीसी सेलचे अध्यक्ष, सर्व या ठिकाणी मान्यवर, समोर बसलेले माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण सहकारी आणि माझ्या माता भगिनींनी, आजचा दिवस हा महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी आपण विविध विकास कामांचे उद्घाटन केले। 7 कोटी 79 लाख रुपयाचे या ठिकाणी उद्घाटन आपण या ठिकाणी ठेवलेले आहे। आणि आजचा दिवस आपल्या तालुक्यासाठी दुसरा महत्त्वाचा म्हणजे कारण या दिवशी पारनेर तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये देशाचे नेते, तुमचं आमचं सर्वांचं दैवत आदरणीय पवारसाहेब, युवकांचे नेते, महाराष्ट्रातील सर्व तरुणांचे आयडॉल धनंजयजी मुंडे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी भेट दिली। म्हणजे तुम्ही किती भाग्यवान आहे, आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे। या ठिकाणी सुद्धा मुंडे साहेबांच्या हाताने उद्घाटन, पण जाताना पवार साहेबांना सुद्धा या सर्व मंडळींनी पवार साहेबांना या ठिकाणी थांबवले, मुश्रीफ साहेबांना थांबवले। म्हणजे वाडेगावकरांसाठी हा दिवस एकदम भाग्याचा दिवस आहे। आणि विविध विकास कामांचे उद्घाटन, पण उद्घाटन करीत असताना या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल 7.5 कोटी 49 लाख रुपयाच्या किमतीचे 79 लक्ष रुपये, 7 कोटी 79 लक्ष रुपयाचे विविध विकास कामं। पण हे सर्व विकास कामं करीत असताना सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित आहे आणि सर्व विभागाचे सर्व त्या कामांचे कॉन्ट्रॅक्टर उपस्थित आहे। नाही तर बऱ्याच वेळा उद्घाटन केलं जातात, तिथं अधिकारी नसतो आणि कॉन्ट्रॅक्टर नसतो, ते काहींना अजून सवय जाय ना ती, म्हणजे दुसऱ्याच्याला म्हणायचं आमचं आहे। या ठिकाणी मधल्या काळात काहीतरी उद्घाटन झाले, अरे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा निधी, राज्य सरकारचा निधी, त्या ठिकाणच्या आमदाराचा अधिकार आहे ना उद्घाटन करणं, राज्य सरकार ते पैसे देणार आहे। उद्या कुणी पण धनुभाऊ इथं कुणी बोर्ड लावित नारळ फोडीत दे दादा, बरोबर आहे ना, त्याला काय प्रोसेस असते की नाही। आता या ठिकाणी सानप साहेब उपस्थित आहे, आमचे चौरे साहेब उपस्थित आहे, कॉन्ट्रॅक्टर लोक आमचे लाळगे उपस्थित आहे, सगळे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर उपस्थित, सगळ्या गोष्टी या ठिकाणी। त्यामुळे अधिकृत आज खऱ्या अर्थाने या ठिकाणचे सर्व उद्घाटन झालेले आहे। या ठिकाणी धनुभाऊंबद्दल जर बोलायचं म्हणलं तर आमच्या सारख्या नवीन आमदारांना त्या ठिकाणी विधान भवनामध्ये मार्गदर्शन करण्याचं काम केलं जातं, मंत्रालयात गेल्यानंतर मार्गदर्शन करण्याचं काम केलं जातं। म्हणजे हक्काचं व्यासपीठ आहे, हक्काचं व्यासपीठ। कुठली अडचण आल्यानंतर आम्ही भाऊंकडे जातो, भाऊ अशी अडचणी आम्हाला या ठिकाणी मदत करा, त्या ठिकाणी झटपट म्हणजे लगेच मोबाईल उचलणार, फोन लावणार, हा माझा माणूस आहे, माझा आमदार आहे, त्याला त्या ठिकाणी मदत केली पाहिजे। म्हणजे वेगवेगळ्या विकास काम आज आपण आपल्या मतदारसंघामध्ये एवढा विकास निधी खेचून आणण्यासाठी जे यशस्वी झालो, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली असेल ते म्हणजे आदरणीय दादा असो, आदरणीय धनुभाऊ असो, या मुश्रीफ साहेब असो। शेवट निधी कोणत्या विभागाचा आहे यापेक्षा कुठल्याही विभागाचा निधी असल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मदत करण्याचं काम या ठिकाणी धनुभाऊ करीत असतात। आणि भाऊ काय भानगड, तुमचं आणि पारनेरचं काहीतरी वेगळं नातं दिसतंय। म्हणजे आमचे कार्यकर्ते इतकी एनर्जी आजपर्यंत मला दिसलीच नाही। म्हणजे तुम्ही माझ्या पक्ष प्रवेशाला आले
त्यानंतर बरेच कार्यक्रम झाले, मी निवडून आलो, विजयी सभा झाली, पण एवढी एनर्जी तुम्ही आले होत आज या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसली. म्हणजे एवढी एनर्जी या ठिकाणी, इतकं जोरदार स्वागत या ठिकाणी. भाऊनी त्या दिवशी एक संवाद कार्यक्रम त्या परळीमध्ये त्या ठिकाणी झाला. जयंत पाटील साहेब सांगत होते का त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन कार्यकर्त्यांना करायचं होतं, त्या ठिकाणी पक्षाच्या संघटने जाणून घ्यायची होती. पण इतका मोठा कार्यक्रम झाला, इतका मोठी जाहीर सभा झाली, मला त्या ठिकाणी भाषण करावं लागलं. म्हणजे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी सभा होती. म्हणजे तुम्ही आम्हाला जरी सांगितलं असतं की लिमिटेड कार्यक्रम करायचा तर हा शक्य नव्हता. म्हणजे मी काल ज्यावेळेस या पुण्यावरून जात होतो त्यावेळेस प्रत्येक गाड्यांवर स्टिकर लावला होते, तुमचे स्टिकर लावले होते. म्हणजे इतके आयडॉल या ठिकाणी. आणि तुमच्या खऱ्या अर्थाने ही आमची नगर पारनेरची जनता इतकं प्रेम करते आणि तुम्ही सुद्धा इतकं भरभरून त्या ठिकाणी दिलं. तुम्ही माझ्या विजय सभेत सांगितलं होतं की नील म्हणजे पाणी आणि हा तालुका दुष्काळी आहे आणि या तालुक्याला पाणी देण्याचं काम मी या पुढील काळात करणार. म्हणजे तुमचा फक्त शब्द गेला, तुमच्या तोंडून शब्द गेला ना आजपर्यंत आमच्या मतदारसंघात दुष्काळच पडला नाही. म्हणजे किती म्हणजे काय म्हणतात ना वाचा शक्ती ही धनुभाऊकडे या ठिकाणी. त्या ठिकाणी दादा सुद्धा उपस्थित आहे. म्हणजे दादा सुद्धा इतकं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आमच्या तालुक्याचं भूषण आहे. आमच्या नगर पारनेरचा माणूस नगर शहरात जाऊन 1995ला त्या ठिकाणी आमदार झाले. दादा 85ला दादा त्या ठिकाणी आमदार झाले. म्हणजे दादा सुद्धा आम्हाला नेहमी त्या ठिकाणी मदत करीत असतात. त्या ठिकाणी एक सर्वांना सांगू इच्छितो की राष्ट्रवादी हा पक्ष नव्हे, राष्ट्रवादी हे एक कुटुंब आहे. म्हणजे माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या पक्षामध्ये आदरणीय दादा असो, आदरणीय ताई असो, पवारसाहेब असो, सर्वच मंडळी इतकं त्या ठिकाणी म्हणजे ताकद देण्याचं काम केलं जातं. अमोलने सांगितलं की मागच्या 15 दिवसापूर्वी YB सेंटरला त्या ठिकाणी यशवंतराव सभागृहामध्ये सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग पवारसाहेबांनी लावली होती. भाऊ पण त्या ठिकाणी उपस्थित होते. मला जयंत पाटलांनी सांगितलं की तू कोविडच्या काळात काय काम केलं त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन कर. म्हणजे मी अर्धा तास त्या ठिकाणी कोविडमध्ये काय आपण या मतदारसंघामध्ये उभं केलं, कसं काम केलं त्या ठिकाणी सांगितलं. आम्ही 30,662 रुग्ण या कोविडच्या काळामध्ये आपण डिस्चार्ज केलं, एक सुद्धा डेथ त्या ठिकाणी झालेला नाही. इतकं चांगलं काम आपण कोविडच्या काळात केलं. आणि हा मतदारसंघ सेनापती बापटांचा मतदारसंघ आहे, आदरणीय अण्णासाहेब हजारेंचा हा मतदारसंघ आहे, म्हणजे आदरणीय पोपटराव पवारांचा हा मतदारसंघ आहे. म्हणजे आम्ही भाग्यवान आहे की मला आमच्या या मतदारसंघात एक पद्मभूषण आणि एक पद्मश्री या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आहे. म्हणजे अण्णांच्या बाबतीत जर सांगितलं ते म्हणजे इतका उंची असलेला माणूस या मतदारसंघावरच्या हक्कीच्या अंतरावर आम्हाला अण्णा सुद्धा बऱ्याच वेळा त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम केलं जातं. त्या ठिकाणी पोपटराव पवार सुद्धा योग्य वेळी आम्हाला मार्गदर्शन करतात. म्हणजे हा मतदारसंघ वेगळी या ठिकाणी या मतदारसंघाला किनारे. त्यामुळे मी अधिकचा वेळ घेत नाही कारण तुम्हाला परळीला त्या ठिकाणी जायचं, तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाले. तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या कामांचे मी एकदा आपण जे कामांचे उद्घाटन केले ते म्हणजे हंगा शांजापूर सुपर रस्ता 1 कोटी रुपये, हंगा सभामंडप 50 लक्ष रुपये, वाघुंडे या ठिकाणचा दिवटे मळा वाघुंडे नदीवर सेतू पुलाचे बांधकाम 40 लक्ष रुपये, वाडेगाव ते कळमकरवाडी कॉजवे 73 लक्ष रुपये, वाडेगाव ते कळमकरवाडी पाडळी कळूस चांबोडी रस्ता 2 कोटी 20 लक्ष रुपये, वाडेगाव परिसरामध्ये या ठिकाणी गावांतर्गत काँक्रिटीकरण 15 लक्ष रुपये, मावळेवाडी ते गावटे वस्ती रस्ता हा त्या ठिकाणी 2 कोटी 79 लक्ष रुपये या ठिकाणी म्हणजे जवळजवळ 7 कोटी 79 लक्ष रुपयाचे या ठिकाणी कामांचे उद्घाटन धनंजय मुंडे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी पार पडले. मला एक अभिमान वाटतो की कोविडची परिस्थिती असताना सुद्धा आपण या मतदारसंघामध्ये विकासाची गंगा प्रत्येक गावागावापर्यंत प्रत्येकाच्या झोपडीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्या ठिकाणी. आणि हे सर्व गोष्टी करीत असताना
मुंडे साहेब त्या ठिकाणी नेहमी आपल्या एका छोट्या भावाला जशा पद्धतीने मदत पाहिजे त्या पद्धतीने मदत करण्याचं काम या ठिकाणी धनुभाऊ आम्हाला सर्व या ठिकाणी करीत असतात. त्याबद्दल भाऊ तुम्हाला मतदारसंघाच्या वतीने धन्यवाद देतो. थांबतो रामकृष्ण. धन्यवाद सर. यानंतर